परिस्थितीमुळे त्यांना एवढं हे करतात. तुझ्या डोळ्यात पाणी आलं होतं हा सगळा संघर्ष तू बघितला. हा सर, आता एवढं संघर्ष घरचे माझ्यासाठी एवढं कष्ट घेतात, एवढे हे करतात, थोडंफार घरच्यांसाठी हे वाईट वाटतं असं तसं. आता काय इच्छा आहे? आता सर ऑलिम्पिकची इच्छा आहे मला. आईने ऑलिम्पिक, काही इच्छा व्यक्त केली? हो सर, ऑलिम्पिक खेळणं आईची इच्छा मी पूर्ण करणार सर. नाही, वडील कशी प्रॅक्टिस करून घ्यायची सगळी? लहानपणी आम्ही तिघं बा असायचे, अजून दोघं तिघं पोरं आहे आमची वस्तीतली. आम्ही एकत्र वावरात बिवरात असं कुठे बी जागा बी असली का आमची पप्पा लढत हे करायचं. एखादा डाव बी त्यांचं असेल ते जुनं मैदानी, ते बी कधी मॅटवर खेळलं नाही, त्यांचं मैदानी आम्हाला शिकवायचे. मग आम्ही तिकडे गावाकडे करायचं. आमचं गाव पाटसर आहे सर, बीडमध्ये. मग इकडं आलो लोगावमध्ये, तर आम्ही रायबा तालमीत गेलो. सगळ्यात पहिल्यांदा वस्ताद सदा राखपस्त्रानं सोमनाथ राखपस्त्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोमनाथ मोजे सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तर रायबा तालमीत गेलो. तिथं मी लहानपण वर्षभर प्रॅक्टिस केली असेल. हे आमच्या वस्ताद आहेत सदा. नाही, पण ही तू ज्यावेळेस गोल्ड मेडल मिळवलं त्यावेळेस तुला काय आठवलं पहिलं? सर सगळ्यात पहिल्यांदा तर श्रेय तर वस्तादाला जातं, संदीप आप्पा भोंडेला. कारण की एवढ्या हे हेकट परिस्थितीनं मला वरती